का ग बाई उभी राहिली? बस की आता. नुसतं बघायला पाहिजे टाका टाका. एकच काय? एकच नाही आम्हाला म्हैस. बघा इकडं लाईन लागली. हा म्हशी त्यांना बघून मला झाली बर का खुशी. पण ह्या घरच्या म्हशीला म्हणजे मला लय ना शेण टाकावं लागन आता. घास मरणाचा कापावा लागन. त्यांना धुवा लागत त्यात. लय काम. बघा काय एकमेकी संग गुडू गुडू बोलत येत काय ना. का ग बाई तुम्ही मुंबईवरून आल्यात आहे ना. थोड्या वेळ शायनिंगच मारतात. मग बरोबर पचन सगळं आमचं खाल्लेलं. आमचा चारा वेगळा, तुमचा तबेल्यातल्या चारा वेगळा आहे का नाही. पण सगळं खावा लागन. अशा तंदुरुस्त म्हशी आणल्यात मस्त. इथं असं नाही 1 लाख भरा 2 लाख करून देतो. सोपं नाही. हा असे लय लोक फसवेगिरीचे आहेत आता. विश्वास ठेवू नका. कष्टाचं टिकत, कष्टाचं सरत नाही आणि हरामाचं पुरत नाही. कष्टाचंच खायचं. बघा हाय का 10 लाखाच्या म्हशी आणल्यात. 10 लाखाचे 20 करून भेटत्यान. पण त्याच्या मागे तेवढे कष्ट पण आहेत ना. हाय का नाही. चमचम करीत आहेत हाय का. चांगल्या गोंडाळलेल्या आणल्यात. गुटगुटीत म्हशी आणल्यात मालकानी. काय बाई बघा. चला आता झालंय सगळं गडीभर लोळते आणि मग जाते घासाला. आपण काय कोणाचे बांधिलेत काय. खायचं प्यायचं मस्त. आता थोडेसे शेंगा फोडायला लागलं ना. मुठभर शेंगदाणे खाऊन घ्यायचे. हा साखरेचा गपाना मारायचा. शेतकऱ्याचं असंच असतं.